Students, MCQs from competitive thinking for chapter chemical kinetics. Question number first. Average rate of reaction for reaction दिलेली आहे twice of SO2 plus O2 gives twice of SO3 is written as. आता ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन म्हटले गॅसियस रिएक्शन आहे. ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन म्हटलं तर आपण डेल्टाने रिप्रेझेंट करतो आणि इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन असेल तर आपण डेलनी रिप्रेझेंट करतो. मग ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन इन टर्म्स ऑफ रिएक्टंट काय लिहिणार आपण? चेंज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ SO2 डिवायडेड बाय 2 into change in time. In terms of reactant it is negative. Rate of reaction in terms of SO2 is equal to minus म्हणजे decrease in change in molar concentration of O2 upon change in time is equal to in terms of products it will be change in molar concentration of SO3 upon stoichiometric coefficient 2 into change in time. तर आपल्याला ह्याच्यातलं एक मॅथमॅटिकल एक्सप्रेशन शोधायचं. तर ए आहे डेल्टा SO2 अपॉन dt. डेल्टा SO2 अपॉन dt ने मायनस पण पाहिजे 2 पण पाहिजे. सेकंड मायनस ऑफ डेल्टा O2 अपॉन डेल्टा टी मायनस ऑफ डेल्टा O2 अपॉन डेल्टा टी. तर बी ऑप्शन आपल्याला करेक्ट मिळालेला आहे. बाकी सी आणि डी मॅच होत नाही, तुम्ही चेक करून बघा. तर फर्स्ट आन्सर आहे बी. क्वेश्चन नंबर सेकंड. इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन फॉर द रिएक्शन. एक केमिकल रिएक्शन दिलेली आहे आणि तिचा इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन आत्ताच डिस्कस केल्याप्रमाणे ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन असेल तर ट्रायंगलच्या फॉर्ममध्ये घेतो आणि इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन असेल तर डी डेलच्या फॉर्ममध्ये आपण लिहितो. रिएक्शन आहे 3A plus 2B. 3A plus 2B gives 5C. The instantaneous rate of reaction in terms of A आणि B reactant आहे तर rate of reaction will be negative. Negative infinitesimal small change in concentration of A upon 3 into dt is equal to minus infinitesimal small change in concentration of B upon 2 into dt. Stoichiometric coefficient denominator मध्ये येते is equal to in terms of product positive infinitesimal small change in molar concentration of C upon 5 into dt. याच्यापैकी एक मॅथमॅटिकल एक्सप्रेशन सगळेच दिलेले शोधायचे आपल्याला. तर मायनस 1/3 dA बाय dt मायनस 1/3 dA बाय dt मध्ये दोन ऑप्शन, एक बी आहे आणि एक सी आहे. पुढचा आहे बी मध्ये आहे प्लस 1/2 dB बाय dt, पण प्लस नाही पाहिजे मायनस पाहिजे आणि सी ऑप्शन मग करेक्ट येत आहे minus 1/3 dA by dt minus 1/2 dB by dt and 1/5 dC by dt. तर आन्सर आहे सी. क्वेश्चन नंबर 3. the rate dB by dt. the rate dB by dt for the reaction 3A gives 2B is equal to 3A gives 2B. ह्या रिएक्शनसाठी dB by dt ची व्हॅल्यू काय असेल? तर आपण रेट ऑफ रिएक्शन कसं लिहिणार? मायनस ऑफ डी ए अपॉन 3 इंटू dt इज इक्वल टू प्लस ऑफ डी बी अपॉन 2 इंटू dt. आपल्याला dB by dt ची व्हॅल्यू काढायची. हा 2 इकडे घ्यावा लागेल. मग हा 2 इकडे घेतला तर इथे -2 म्हणजे -2/3 dA बाय dt हे ऑप्शन आपल्याला शोधायचे. तर -2/3 dA बाय dt -2/3 dA बाय dt ऑप्शन इज बी. तर आन्सर असेल बी. क्वेश्चन नंबर 4. करेक्ट एक केमिकल रिएक्शन दिलेली आहे फॉर फॉर्मेशन ऑफ अमोनिया. For formation of ammonia from nitrogen gas and hydrogen gas, reaction is N2 gas plus 3H2 gas gives 2NH3 gas.
द करेक्ट ऑप्शन फॉर दिस रिएक्शन इज, या रिएक्शन साठी आपल्याला करेक्ट ऑप्शन शोधायचा आहे. पण आधी आपण रेट ऑफ रिएक्शन इन टर्म्स ऑफ रिएक्टंट आणि प्रोडक्ट लिहून घेऊया. तर जे दिलेले आहे इन्स्टंटेनियस रेट दिलेले मायनस डी N2 upon dt is equal to minus d H2 upon 3 into dt is equal to plus d NH3 upon 2 into dt. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन शोधायचं आहे. फर्स्ट ऑप्शन आहे मायनस N2 upon dt is equal to minus N2 upon dt is equal to 2 into d NH3 by dt. 2 into d NH3 by dt. पण आपल्याला 1/2 पाहिजे, 2 नाही पाहिजे, म्हणजे ए ऑप्शन चुकीचं आहे. सेकंड मायनस डी N2 by dt मायनस डी N2 by dt इज इक्वल टू 1/2 d NH3 by dt. 1/2 d NH3 by dt, म्हणजे बी ऑप्शन करेक्ट आहे. बाकीचे ऑप्शन मॅच होत नाही. तर क्वेश्चन नंबर 4 चा आन्सर पुन्हा एकदा आहे बी. क्वेश्चन नंबर 5. Twice of N2O5. Twice of N2O5 gives 4NO2 plus O2. 4NO2 plus O2. In liquid bromine, if minus of D N2O5 divided by dt is 0.02 molar per second, then NO2 is formed at rate of formation of NO2 च विचारलंय. NO2 formed at म्हणजे the rate of formation of NO2 विचारलेला आहे. रिएक्शन वरून आपण काय लिहू शकतो? रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू मायनस ऑफ डी N2O5 अपॉन 2 into dt is equal to d into molar concentration of NO2 upon 4 into dt. आता आपल्याला O2 बद्दल दिलेलं पण नाही, विचारलेलं पण नाही, तर घ्यायची गरज नाही. काय दिलेलं आहे तुम्हाला? मायनस ऑफ डी N2O5 डिवायडेड बाय dt इज 0.02 डिवायडेड बाय हा जो 2 राहिलेला आहे 2 इज इक्वल टू 1/4 आणि तुम्हाला रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO2 च विचारलेला आहे. d ऑफ NO2 अपॉन dt हीच व्हॅल्यू तुम्हाला विचारलेली. तर हा 4 इकडे येईल इंटू 4. ठीक आहे, मग 2 2 जा 4 0.04 मोलार पर सेकंड. 0.04 मोलार पर सेकंड आन्सर असेल सी. 5 चा आन्सर आहे सी. क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 मध्ये रिएक्शन आहे पुन्हा. केमिकल कायनेटिक्स म्हटल्यानंतर केमिकल रिएक्शन्स मस्ट आहे, त्याशिवाय कायनेटिक्स तरी कशाचं काढणार. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 6. N2O5 gives, हीच रिएक्शन आहे, फक्त कोएफिशिएंट बदललेले. N2O5 gives NO2 2NO2 plus half O2 plus half O2. The value of rate of disappearance of N2O5 is given as rate of disappearance of N2O5 म्हणजे minus of D N2O5 upon dt. It is rate of disappearance of N2O5 is 6.25 into 10 raised to minus 3 molar per second. The rate of formation of NO2 and O2 is respectively. आता बघा इथे stoichiometric coefficient of N2O5 is 1, NO2 is 2 and O2 is half. It means that rate of formation of NO2 is double than rate of disappearance of N2O5. N2O5 चा rate of disappearance 6.25 into 10 raised to minus 3 आहे. The rate of formation of NO2, rate of formation of NO2 ह्याच्या दुप्पट म्हणजे 12.50 into 10 raised to minus 3, 1.25 into 10 raised to minus 2 मोलार पर सेकंड, मोल पर लिटर पर सेकंड असेल.
आणि रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजन, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजन इज हाफ द रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ N2O5. मग याचा हाफ म्हणजे 3.125 इंटू 10⁻⁻3. तर आपल्याला उत्तर शोधायचंय. 1.25 इंटू 10⁻², 1.25 इंटू 10⁻², दोन ऑप्शन्स आहेत ए आणि सी. आणि ऑक्सिजनचं रेट ऑफ फॉर्मेशन 3.125 इंटू 10⁻3, 3.125 इंटू 10⁻3 ऑप्शन आहे सी. तर 6th आन्सर असेल सी. क्वेश्चन नंबर 7. फॉर द रिएक्शन 5Br minus plus BrO3 1 minus plus 6H plus gives 3Br2 plus 3H2O. If minus delta Br minus concentration upon delta T is equal to 0.05 mole per liter per minute minus change in molar concentration of BrO3 minus upon delta T is equal to question mark in mole per liter per minute. तुम्हाला रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ Br मायनस दिलेला आहे. मायनस ही जी व्हॅल्यू दिलेली आहे 0.05 मोल पर लिटर पर मिनिट, ही रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ Br मायनस दिलेला आहे. आणि रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ BrO3 1 मायनस काढायचा आहे. स्टोकिओमेट्रिक कोएफिशिएंटला ऑब्झर्व केलं तर आपल्याला कळतंय रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ BrO3 इज 1/5 ऑफ रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ Br मायनस. याचा स्टोकिओमेट्रिक कोएफिशिएंट 5 आहे, याचा स्टोकिओमेट्रिक कोएफिशिएंट 1 आहे. याचे 5 मोल संपतात तेव्हा याचा 1 मोल संपतो. मग रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ Br मायनस हा 5 पट आहे. आणि BrO3 मायनस चा रेट ऑफ डिसअपिअरन्स हा Br मायनसच्या डिसअपिअरन्सच्या 1/5 आहे. मग याचा जर 0.05 आहे तर 0.05 चा 1/5 तो असेल इंटू 1/5 इंटू 1/5 म्हणजे डिवायडेड बाय 5, 0.01 मोल पर लिटर पर मिनिट. 0.01 मोल पर लिटर पर मिनिट. आन्सर असेल डी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. द रेट लॉ फॉर द रिएक्शन A plus B gives products. रिएक्शन दिलेली आहे A plus B gives products. Rate law is rate of reaction is equal to K into molar concentration of A square into molar concentration of B. What is rate constant? K ची व्हॅल्यू किती काढायचे? If rate of reaction at a given temperature is, rate of reaction दिलेला आहे 0.22 molar per second. When molar concentration of A is 1 and molar concentration of B is 0.25. रेट लॉ मध्ये आपण व्हॅल्यूज टाकूया. रेट ऑफ रिएक्शन ची व्हॅल्यू किती आहे 0.22. रेट कॉन्स्टंट काढायचा आहे. मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इज 1 स्क्वेअर, मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ B इज 0.25. आता ह्याला सिम्प्लिफाय करूया. 0.22 अपॉन 0.25 इज इक्वल टू K इंटू 1 स्क्वेअर म्हणजे K. हे काय येईल K इज इक्वल टू 22 अपॉन 25 इज इक्वल टू 0. तर आपल्याला माहिती 25/8 200 0.88. तर 0.88 आन्सर असेल बी. 0.88 मोलार रेस टू -2 सेकंड इनवर्स. ही थर्ड ऑर्डर रिएक्शन आहे त्याच्यामुळे युनिट बदलेल. ठीक आहे. तर युनिट सर्वांचं दिलेलं आहे, सेमच आहे. मला फक्त मॅग्निट्यूड चेक करायची होती 0.88. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. द रेट लॉ ऑफ रिएक्शन कॅनॉट बी प्रेडिक्टेड फ्रॉम द बॅलन्स केमिकल इक्वेशन बट मस्ट बी डिटरमाइंड एक्सपेरिमेंटली ओनली. असर्शन दिलेलं आहे का रेट लॉ जो आहे आपण थेरॉटिकली काढू शकत नाही, एक्सपेरिमेंटली तो काढावा लागतो. तर असर्शन जे आहे ते करेक्ट आहे, जे स्टेटमेंट आहे ते करेक्ट आहे. द रेट लॉ ऑफ रिएक्शन कॅनॉट बी प्रेडिक्टेड फ्रॉम बॅलन्स केमिकल इक्वेशन बट मस्ट बी डिटरमाइंड एक्सपेरिमेंटली ओनली. माहिती आपल्याला रेट लॉ एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड क्वांटिटी असते. जे असर्शन आहे ते करेक्ट आहे. रिझन द ऑर्डर ऑफ रिएक्शन इज ऑलवेज अन इंटिजर लाईक 0 1 2 3.
तर ऑर्डर ऑफ रिएक्शन फ्रॅक्शन असू शकतं, निगेटिव्ह असू शकतं. त्यांनी म्हटलं फक्त इंटिजर असतं. म्हणजे असर्शन करेक्ट आहे, रिझन इनकरेक्ट आहे. मग फर्स्ट ऑप्शन आहे असर्शन अँड रिझन आर ट्रू. एवढं वाचल्यावरच आपल्याला पुढे वाचायची गरज नाही. सेकंड असर्शन अँड रिझन आर ट्रू. पुन्हा बी ऑप्शन मध्ये पण दोन्ही ट्रू दिलेले म्हणजे पुढे वाचायची गरज नाही. सी ऑप्शन आहे असर्शन इज ट्रू अँड रिझन इज फॉल्स. तर सी ऑप्शन करेक्ट आहे. तर 9चा आन्सर आहे सी. क्वेश्चन नंबर 10. Which one of the following statement is not correct? Incorrect statement for order of reaction. First statement, order can be determined experimentally. Correct आहे. Order of reaction ही experimentally determined quantity असते. Second, order of reaction is equal to sum of powers of concentration terms in differential rate law. Correct आहे. Third, it is not affected with stoichiometric coefficient of reactants. हे पण करेक्ट आहे. स्टोकिओमेट्रिक कोएफिशिएंट किती आहे त्याच्यावर डिपेंडंट ऑर्डर ऑफ रिएक्शन नसतेच, ती एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड आहे. तर ए स्टेटमेंट करेक्ट आहे, बी स्टेटमेंट करेक्ट आहे, सी स्टेटमेंट करेक्ट आहे. म्हणजे इनकरेक्ट डीच आहे. डी आहे ऑर्डर कॅनॉट बी फ्रॅक्शनल. आणि आपल्याला माहिती आहे ऑर्डर ऑफ रिएक्शन कॅन बी फ्रॅक्शनल. तर इनकरेक्ट स्टेटमेंट किंवा नॉट करेक्ट स्टेटमेंट आहे डी. 10th. Question number 11. Total order of reaction x plus y gives xy is 3. X plus y gives xy. Order of this reaction is 3. The order of reaction with respect to x is 2. Order of reaction with respect to x is 2. Then state differential rate equation for the reaction. आपल्याला माहिती आहे रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू के इंटू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ एक्स रेस टू ए मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ वाय रेस टू बी. ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स 2 दिलेला आहे. ओव्हरऑल रिएक्शन 2 प्लस बी ची व्हॅल्यू 3 आहे. म्हणजे ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू वाय काय असायला पाहिजे 1. मग रेट लॉ काय असायला पाहिजे रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू K into x molar concentration of x square into molar concentration of y raised to 1. पण तसं दिलेलं नाहीये. ही साइड अशीच दिलेली आहे पण रेट ऑफ रिएक्शन एक इन्स्टंटेनियस फॉर्म मध्ये पण दिलेलं आहे. तर ह्याला आपण रिप्लेस करू शकतो मायनस डी मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ x अपॉन dt किंवा मायनस डी मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ y अपॉन dt किंवा प्लस डी मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ एक्स वाय अपॉन डी टी इज इक्वल टू ह्याची राईट साईड. तर लेफ्ट साईड मध्ये फर्स्ट ऑप्शन आहे मायनस डी एक्स अपॉन डी टी. मायनस डी एक्स अपॉन डी टी इज इक्वल टू के एक्स रेस टू 3 वाय रेस टू 0 म्हणजे कॅन्सल. सेकंड मायनस डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू के इंटू एक्स रेस टू 0 वाय रेस टू 3 ते पण कॅन्सल. सी minus dx by dt k into x raised to 2 and y raised to 1. C. Answer is C. Question number 12. In the reaction दिलेली आहे x plus y gives products. The rate of this reaction changes from. Rate of reaction बदलतोय from 10 raised to minus 3 mole per liter per second. 10 raised to minus 3 mole per liter per second to 2 into 10 raised to minus 3 mole per liter per second. जेव्हा रेट ऑफ रिएक्शन R1 होता 10 raised to minus 3 mole per liter per second, तो रेट ऑफ रिएक्शन 2 into 10 raised to minus 3 mole per liter per second झाला. कधी? When concentration of Y is doubled. Concentration of Y is doubled. पुढे दिलंय when concentration of Y is doubled. Okay. The rate of reaction reaches to 8 into 10 raised to minus 3 mole per liter per second when concentration of both x and y are doubled. The rate law for the reaction can be written as. आता बघा इथे फर्स्ट जेव्हा रेट ऑफ रिएक्शन 10 raised to minus 3 वरून 2 into 10 raised to minus 3 झाला म्हणजे रेट ऑफ रिएक्शन डबल झालाय. y चं कॉन्सन्ट्रेशन डबल केल्याने म्हणजे रेट ऑफ ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू वाय. ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू वाय काय असायला पाहिजे 1.
कॉन्सन्ट्रेशन डबल केल्याने रेट डबल होतो, कॉन्सन्ट्रेशन ट्रिपल केल्याने रेट ट्रिपल होतो. कॉन्सन्ट्रेशन जितक्या पटीत करणार तितक्या पटीत रेट ऑफ रिएक्शन चेंज होतो. त्याला आपण म्हणतो ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू दॅट रिएक्टंट इज 1. इथे y चं कॉन्सन्ट्रेशन डबल केल्याने रेट डबल झाला म्हणजे ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू y काय आहे 1. दुसरं एक ऑब्झर्वेशन दिलंय की रेट ऑफ रिएक्शन बिकम्स 8 into 10⁻³ when molar concentration of x and y both are doubled. आता y चं कॉन्सन्ट्रेशन डबल केल्याने रेट ऑफ रिएक्शन डबल होतो. मग तुम्हाला 8 टाइम्स दिलेला आहे. रेट ऑफ रिएक्शन किती टाइम्स झालाय 8 टाइम्स झालाय. मग डबल कशामुळे झालाय y मुळे झालाय. मग 2 into किती म्हणजे 8 4 म्हणजे 4 टाइम्स झालाय. कशामुळे x मुळे. मग x ची किती पॉवर म्हणजे 4 ची किती पॉवर म्हणजे 8. तर 4 ची सॉरी 2 ची किती पॉवर 2 ची किती पॉवर 4 टाइम्स नाही. आता इथे काय ते y ची कॉन्सन्ट्रेशन डबल केल्याने रेट ऑफ रिएक्शन डबल झालं. तर 8 हा जो आहे ह्याला आपण 4 into 2 असे लिहूया. 8 is equal to 4 into 2. आता हा डबल कशामुळे झाला y च्या कॉन्सन्ट्रेशन मुळे. आता 4 टाइम्स कशामुळे झालाय 4 टाइम्स x चं कॉन्सन्ट्रेशन डबल झाल्यामुळे झालाय. मग 2 ची किती पॉवर 4 येते 2 ची 2 पॉवर 4 येते. म्हणजे ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू x काय असायला पाहिजे 2. मग रेट लॉ काय लिहिता येईल आपल्याला रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू k into मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ x raised to 2 y raised to 1. ठीक आहे. तर रेट लॉ शोधायचं आहे x² y आन्सर आहे b. पुन्हा एकदा ऐका. इथे एक रिएक्शन दिलेली आहे x plus y gives products. रेट ऑफ रिएक्शन 10⁻³ चा 2 into 10⁻³ झाला जेव्हा y चं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं. मग y चं कॉन्सन्ट्रेशन डबल केल्याने रेट डबल झाला याचा अर्थ होतो ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू y 1 आहे. नंतर त्यांनी म्हटलंय का रेट हा 8 into 10⁻³ झाला. कधी जेव्हा x आणि y दोघांचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं. आता माहितीये की y चं कॉन्सन्ट्रेशन डबल केल्यामुळे रेट डबल होतो. मग 8 is equal to 2 into किती तर 2 into 4 म्हणजे हे जे डबल झालेले ते y मुळे झालेले आहे. मग 4 टाइम्स कशामुळे झालंय 4 टाइम्स हे x मुळे झालेलं आहे. 4 टाइम्स x मुळे झालेलं आहे तर x चं कॉन्सन्ट्रेशन काय केलं डबल. मग डबलची किती पॉवर 4 डबलची किती पॉवर 4 2 म्हणजे ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू x 2 ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू y 1. म्हणून ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन 3 आणि रेट एक्सप्रेशन असेल रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू k into मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ x² into मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ y raised to 1. Question number 13. For the non-stoichiometric reaction 2a plus b gives c plus d. एक ऑब्झर्वेशन टेबल दिलेला आहे. मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ a 0.1 मोलार 0.1 मोलार 0.2 मोलार. मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ b 0.1 मोलार 0.2 मोलार 0.1 मोलार. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ c किंवा मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ c 1.2 into 10⁻³ 1.2 into 10⁻³ 2.4 into 10⁻³. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ c म्हणणं काय आणि रेट ऑफ रिएक्शन म्हणणं काय सेमच आहे. आणि तुम्हाला विचारलंय द फॉलोइंग कायनेटिक्स डाटा वेर ऑब्टेन इन द 3 सेपरेट एक्सपेरिमेंटल द रेट लॉ फॉर द फॉर्मेशन ऑफ सी. फॉर्मेशन ऑफ सी साठी तुम्हाला रेट लॉ लिहायचं आहे. ठीक आहे. मग रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी कसं लिहिणार आपण d मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ c अपॉन मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ c अपॉन dt. तर हे काय असेल ही नॉन स्टोकियोमेट्रिक रिएक्शन आहे. म्हणजे हे असं जे आहे तेच रेट लॉ मध्ये दिसेल असं नाही. रेट लॉ मध्ये आपल्याला काय दिसतं ते लिहायचं आहे. k इंटू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ a इंटू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ b आणि या a ची पॉवर b ची पॉवर आपल्याला शोधायची. ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू a काढत असताना ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू a काढत असताना मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ b फिक्स ठेवायचंय. मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ b कॉन्स्टंट आहे फर्स्ट आणि थर्ड इक्वेशन मध्ये.
मग ए चं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही डबल केलं, 0.1 मोलारचं 0.2 मोलार केलं, रेट ऑफ रिएक्शन डबल झालाय. 1.2 इंटू 10⁻³ चा 2.4 इंटू 10⁻³ झालाय. जर रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी डबल झालंय म्हणजे रेट ऑफ रिएक्शन डबल झालंय. ए चं कॉन्सन्ट्रेशन डबल केल्याने रेट डबल झालाय म्हणजे ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू ए 1 आहे. ठीक आहे. आता ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू बी, जर तुम्हाला ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू बी काढायचं आहे तर ए चं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट ठेवायला पाहिजे. मग ए चं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट कुठे आहे? फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन मध्ये. मग फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन मध्ये कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट आहे, मात्र बी चं कॉन्सन्ट्रेशन काय झालंय? डबल. बी चं कॉन्सन्ट्रेशन डबल झालं तरी रेट ऑफ रिएक्शन तेवढाच आहे, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी तेवढाच आहे, म्हणजे रेट ऑफ रिएक्शन तोच आहे. बी चं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं तरी रेट बदलत नाही, म्हणजे रेट ऑफ रिएक्शन इज इंडिपेंडंट ऑफ मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू बी किती आहे? 0. मग आपल्याला लिहावं लागेल dc अपॉन dt, dc अपॉन dt इज इक्वल टू k इंटू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ a रेज टू 1. 1 नाही लिहिलं तरी चालतं, नुसतं a लिहिलं तरी चालतं, b लिहायची पण गरज नाही, लिहिलं तर मात्र 0 लिहावं लागेल. तर ऑप्शन शोधायचं आहे तुम्हाला. dc अपॉन dt इज इक्वल टू k इंटू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ a. आन्सर इज डी. क्वेश्चन नंबर 14 पुन्हा एकदा असाच टाइपचा आहे. क्वेश्चन नंबर 14, फॉर अ गिवन रिएक्शन 2a plus b gives c, 2a plus b gives c, the values of initial rate of different reactant concentration. a चं कॉन्सन्ट्रेशन हे, b चं कॉन्सन्ट्रेशन असं, इनिशियल रेट म्हणजे रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी म्हणा किंवा इनिशियल रेट ऑफ रिएक्शन म्हणा दिलेला आहे. द रेट लॉ फॉर द रिएक्शन, रेट लॉ काढायचं आहे. आता रेट लॉ आपल्याला माहिती नाही, आपण काय लिहितो? रेट लॉ इज इक्वल टू रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू k इंटू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ a रेज टू x इंटू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ b रेज टू y. आपल्याला ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू a काढायची असेल तर आपण मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ b कॉन्स्टंट ठेवून रेट ऑफ रिएक्शन कंपेअर करतो. मग आता बी चं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट कुठे आहे? फर्स्ट आणि सेकंड एक्सपेरिमेंट मध्ये बी चं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट आहे. ए चं कॉन्सन्ट्रेशन काय झालंय? डबल, 0.05 च्या दुप्पट 0.10 आहे. ए चं कॉन्सन्ट्रेशन डबल केलंय, इनिशियल रेट 0.045 चा 0.090 झालाय, म्हणजे रेट ऑफ रिएक्शन सुद्धा डबल झालाय. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डबल झालंय, रेट ऑफ रिएक्शन पण डबल झालाय, म्हणजे ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू ए 1 आहे, म्हणजे x ची व्हॅल्यू 1 आली. ठीक आहे. ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू ए 1 म्हणजे x ची व्हॅल्यू 1. आता आपल्याला ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू बी काढायचं असेल, म्हणजे y ची व्हॅल्यू जर आपल्याला काढायची असेल तर मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए कॉन्स्टंट ठेवावं लागेल. मग मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए कॉन्स्टंट आहे असं आपल्याला काही याच्यामध्ये दिसत नाही. मग एक काम करूया आपण, मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए दोघांचंही जिथे बदलतं ते बघूया. आता ए पासून इथपर्यंत मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए 0.05 चं 0.24 झालंय, म्हणजे मोलार कॉन्सन्ट्रेशन किती झालंय? 4 टाइम्स. मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए 4 टाइम्स झालंय. मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी 0.05 चं 0.10, मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी 2 टाइम्स झालंय. आणि रेट ऑफ रिएक्शन, रेट ऑफ रिएक्शन हा 0.045 चा 0.7072 झालाय. किंवा थोडंसं कंपेअर करायला आणखी सोपं होईल, फर्स्ट आणि थर्ड कंपेअर करायची ऐवजी, सॉरी थोडं सोपं सांगते, हे पण सोपं होतं पण आणखी सोपं होईल. तुम्ही सेकंड आणि थर्ड कंपेअर करा. सेकंड आणि थर्ड कंपेअर केलं तर जास्त लवकर लक्षात येईल. सेकंड वरून थर्ड वर जाताना ए चं कॉन्सन्ट्रेशन डबल झालंय. ठीक आहे. बी चं कॉन्सन्ट्रेशन पण डबल झालंय. ए चं कॉन्सन्ट्रेशन पण डबल झालंय, बी चं कॉन्सन्ट्रेशन पण डबल झालंय, आणि रेट ऑफ रिएक्शन किती झालाय? 8 टाइम्स.
9 8 72, ठीक आहे, 8 टाइम्स. आता रेट ऑफ रिएक्शन 8 टाइम्स झालाय आणि आपल्याला माहिती आहे ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू ए किती आहे 1. ए चं कॉन्सन्ट्रेशन 1, मोलार कॉन्सन्ट्रेशन रेस टू 1 आणि मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू वाय आपल्याला काढायचंय. ए चं कॉन्सन्ट्रेशन डबल झालेलं आहे, मग डबलला कितीने मल्टिप्लाय केलं तर आन्सर 8 येईल. 4 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर 8 येईल. पण 4 म्हणजे काय तर बी चं कॉन्सन्ट्रेशन डबल झालंय. 2 रेस टू किती म्हणजे 4, तर 2 रेस टू 2 म्हणजे 4, म्हणजे y ची व्हॅल्यू किती येईल 2. y ची व्हॅल्यू 2 आली. तर रेट ऑफ रिएक्शन किंवा रेट लॉ आपल्याला लिहिता येईल. रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू k इंटू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ a रेस टू 1 इंटू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ b रेस टू 2. नाहीतर करून पहा. a चं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं 2 रेस टू 1 2, b चं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं 2 रेस टू 2 म्हणजे 4, मग 4 इंटू 2 रेट ऑफ रिएक्शन किती होईल 8 टाइम्स. दोघांचंही कॉन्सन्ट्रेशन डबल केलं तर रेट ऑफ रिएक्शन 8 टाइम्स होतोय आणि फक्त ए चं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं तर रेट ऑफ रिएक्शन डबल होतोय. यावरून आपल्याला शॉर्टकट मध्ये रेट लॉ असा काढता येईल. तर रेट लॉ इज इक्वल रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू डायरेक्टच दिलेलं आहे के इंटू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू 1 बी रेस टू 2. ए रेस टू 1 बी रेस टू 2 आन्सर आहे सी. क्वेश्चन नंबर 15. इन अ रिएक्शन ए गिव्स बी. एक सिंपल रिएक्शन दिलेली आहे. ए गिव्स बी. If the concentration of reactant is increased by 9 times, concentration of reactant 9 पट वाढवलंय, ठीक आहे. मग आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट 9 पट वाढवलं म्हणजे 9 ची काहीतरी पॉवर घ्यावी लागेल आपल्याला, ठीक आहे. कॉन्सन्ट्रेशनची पॉवर घेऊन मग आपण ऑर्डर ऑफ रिएक्शन काढत असतो. तर इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट इज इन्क्रीज्ड 9 टाइम्स, 9 टाइम्स 9 इंटू म्हणजे 9 टाइम्स म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. व्हेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट इज इन्क्रीज बाय 9 टाइम्स रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीजेस बाय 3 टाइम्स. रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीजेस बाय 3 टाइम्स म्हणजे 9 ची किती पॉवर इज इक्वल टू 3. 9 रेस टू किती म्हणजे 3, तर 9 रेस टू 1/2 स्क्वेअर रूट ऑफ 9 इज 3. देअरफॉर पॉवर किती आहे म्हणजे ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू दॅट रिएक्टंट किती असेल हाफ. आणि एकच रिएक्टंट असल्यामुळे आन्सर असेल हाफ 15B. क्वेश्चन नंबर 16. द रेट ऑफ रिएक्शन ए गिव्स प्रोडक्ट्स. एकच रिएक्टंट आहे ए आणि त्याच्यातून आपल्याला प्रोडक्ट मिळतोय. A gives product. Initial concentration of 3.24 into 10 raised to minus 2. 3.24 into 10 raised to minus 2 molar is 9 times. Is 9 times. एक minute. At the initial concentration, हे initial concentration आहे. Is 9 times its rate at another initial concentration 1.2 into 10 raised to minus 3 molar. या वेळेचा जो रेट आहे हा 9 टाइम्स आहे या इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या कंपॅरिझनला. ऑर्डर ऑफ रिएक्शन इज ऑर्डर ऑफ रिएक्शन पण एकच रिएक्टंट दिलेला आहे. आपण ऑर्डर ऑफ रिएक्शन घेऊ के इज इक्वल टू रेट इज इक्वल टू के इंटू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू एक्स. तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू काढायची. तर पहिल्यांदा इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती दिलेलं आहे समजा आपण घेऊ याला R1 इज इक्वल टू के इंटू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ
ए आहे 3.24 इंटू 10⁻² रेज टू एक्स आणि रेट ऑफ रिएक्शन R2 इज इक्वल टू K इंटू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ 1.2 इंटू 10⁻³ रेज टू एक्स. आणि त्यांनी म्हटलंय की ज्यावेळेला हे कॉन्सन्ट्रेशन असेल त्यावेळेला जो रेट आहे हा या कॉन्सन्ट्रेशनच्या रेटच्या 9 टाइम्स आहे. म्हणजे R1 इज इक्वल टू 9 टाइम्स R2. आता या दोघांचा जर आपण रेशो घेतला तर R1 अपॉन R2, R1 च्या ऐवजी काय लिहिणार 9R2 डिवायडेड बाय R2, ह्या दोघांचा रेशो. K कॅन्सल होईल. 3.24 इंटू 10⁻² रेज टू एक्स अपॉन 1.2 इंटू 10⁻³ रेज टू एक्स. R2 कॅन्सल होईल. मग आता इथे 9 अपॉन 1 इज इक्वल टू इथे 12 इंटू 10⁻², ठीक आहे याला 1.2 राहू द्या, याला 32.4 करूया इंटू 10⁻³ मग 10⁻³ रेज टू एक्स 10⁻³ रेज टू एक्स कॅन्सल होईल. हे येईल 32.4 डिवायडेड बाय 1.2 रेज टू एक्स. मग आता इज इक्वल टू थोडस याला सिंप्लिफाय केलं तर 12 × 12, 12 दूनी 24, 24 म्हणजे किती होईल 8, 12 8 96, 12 7 2.7 रेज टू एक्स. 2.7 ने 27 येईल. पॉइंट कटेल 27. मग आता 27 रेज टू एक्स इज इक्वल टू 9. मग आता याला कसं लिहिता येईल 3 रेज टू 3x इज इक्वल टू 3 रेज टू 3. बरोबर आहे. 3 रेज टू 3 म्हणजे 27 रेज टू एक्स आणि 3 स्क्वेअर, सॉरी 9 म्हणजे 3 स्क्वेअर. मग 3x इज इक्वल टू 2, x इज इक्वल टू 2/3. तर ऑर्डर ऑफ रिएक्शन असेल 2/3. 2/3 आन्सर आहे डी. फक्त तुम्हाला वर्डिंग समजली पाहिजे. त्यांचं म्हणणं असं होतं की ज्या वेळेला कॉन्सन्ट्रेशन 3.24 इंटू 10⁻² मोलार आहे त्यावेळेचा रेट हा 9 पट आहे जेव्हाचं कॉन्सन्ट्रेशन 1.2 इंटू 10⁻³ मोलार होतं. मग पहिला रेट लिहिला आपण R1 इज इक्वल टू K इंटू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए आणि R2 म्हणजे सेकंड रेट ऑफ रिएक्शन ज्यावेळेला कॉन्सन्ट्रेशन 1.2 इंटू 10⁻³ होतं. मग रेट लॉ नुसार R1 ची व्हॅल्यू लिहिली, R2 ची व्हॅल्यू लिहिली, दोघांचा रेशो घेतला आणि त्यांनी दिलेल्या कंडिशन नुसार पहिला जो रेट ऑफ रिएक्शन आहे हा दुसऱ्या रेट ऑफ रिएक्शनच्या 9 टाइम्स आहे. तर R1 ला आपण 9 R2 टाकलं, रेशो घेतला, सिंप्लिफाय केलं, उत्तर मिळालं. ठीक आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 17. फॉर अ रिएक्शन A plus B gives C. रिएक्शन दिलेली आहे A plus B gives C. क्वेश्चन नंबर 17. A plus B gives C. It is found that doubling the concentration of A increases the rate by 4 times. A चं कॉन्सन्ट्रेशन डबल केलंय तर रेट 4 टाइम्स होतोय. म्हणजे 2 ची किती पॉवर 4 आहे, 2 ची 2 पॉवर 4 आहे. म्हणजे ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू A किती आहे 2. पुढे it is found that doubling the concentration of A increases the rate by 4 times. Doubling the concentration of B doubles the reaction rate. B चं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं तर रेट पण डबल होतोय. म्हणजे 2 ची किती पॉवर 2 आहे, तर 2 ची 1 पॉवर 2 आहे. म्हणजे ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू B काय असेल 1.
पुढे विचारलंय ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन. याचा रेटला काय लिहिता येईल आपल्याला? सॉरी, एची ऑर्डर ऑफ रिएक्शन, रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू के इंटू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू 2 इंटू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू 1. ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन इज 3. Overall order of reaction is 3. Answer is C. Question number 17, C. Question number 18. For the reaction A plus 2B gives C. A plus 2B gives C. The reaction rate is doubled if concentration of A is doubled. A चं concentration double केलं, rate of reaction पण double झालंय, म्हणजे order of reaction with respect to A 1. पुढे if concentration of A is doubled, the rate is increased by, एक मिनिट काहीतरी हुकतंय. क्वेश्चन नंबर 18 ना, A plus 2B. ओके. The reaction rate is doubled if concentration of A is doubled. Second, पुढचं स्टेटमेंट आहे, the rate is increased by 4 times. Rate is increased by 4 times when concentration of both A and B are increased by 4 times. A चंही concentration 4 times, B चंही concentration 4 times केलंय. Order of reaction is, आता बघा विथ रिस्पेक्ट टू ए तर 1 दिलेला आहे आपल्याला. मग आता रेट ऑफ रिएक्शन 4 टाइम्स झालाय. ए चं कॉन्सन्ट्रेशन 4 टाइम्स केलंय, रेट ऑफ रिएक्शन 4 टाइम्स झालाय. ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू ए 1 आहे, म्हणजे हा जो रेट 4 टाइम्स झालेला आहे तो ए चं कॉन्सन्ट्रेशन 4 टाइम्स केल्यामुळेच झालेला आहे. म्हणजे बी चं कॉन्सन्ट्रेशन जे आहे किंवा ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू बी किती असायला पाहिजे? 0. तर ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन 1 प्लस 0 म्हणजे 1. ऑर्डर ऑफ रिएक्शन काय असायला पाहिजे? 1. 18C. क्वेश्चन नंबर 19. फॉर द रिएक्शन O3 प्लस O gives 2O2. O3 plus O gives 2O2. If the rate law expression is rate of reaction is equal to K into molar concentration of O3 into molar concentration of O, the molecularity and order of reaction are respectively. रिएक्शन मध्ये मॉलिक्युलॅरिटी आपण स्टोकिओमेट्री वरून सांगू शकतो. मॉलिक्युलॅरिटी इज 1 plus 1 2. ऑर्डर ऑफ रिएक्शन 1 plus 1 2. तर इथे मोलार कॉन्सन्ट्रेशन रेस टू 1, मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ O रेस टू 1. ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू ओझोन 1, ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू ओपन 1, 1 plus 1 2. तर ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन 2, मॉलिक्युलॅरिटी सुद्धा 2. 2 2 आन्सर आहे ए. क्वेश्चन नंबर 20. A certain reaction occurs in 2 steps. आता रिएक्शन्स दिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 20, 21 आणि 22 हे रिएक्शन इंटरमिजिएट, कॅटलिस्ट आणि मेकॅनिझमशी रिलेटेड क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन नंबर 20 आहे, अ सर्टन रिएक्शन ऑकर्स इन 2 स्टेप्स. ह्या 2 स्टेप्स दिलेल्या आहेत. ठीक आहे. इन द रिएक्शन फर्स्ट ऑप्शन आहे NO2 इज इंटरमिजिएट. NO2 इंटरमिजिएट म्हणजे काय? दिस स्पेसिस विच इज ऑब्टेन्ड इन फर्स्ट स्टेप अँड इट डिसअपियर्स इन सबसिक्वेंट स्टेप. एका स्टेपमध्ये ती अपियर होते आणि लगेच दुसऱ्या स्टेपमध्ये डिसअपियर होते. तर NO2 तसं होतं का? NO2 फर्स्ट स्टेपमध्ये अपियर होतो आणि सेकंड स्टेपमध्ये डिसअपियर होतो असं आहे का? नाही. सेकंड, NO इज इंटरमिजिएट. NO इंटरमिजिएट आहे का? हो आहे. फर्स्ट स्टेपमध्ये NO तयार होतोय आणि सेकंड स्टेपमध्ये NO डिसअपियर होतोय, म्हणजे बी स्टेटमेंट करेक्ट आहे. तर आन्सर असेल बी. ठीक आहे.
इंटरमिजिएट म्हणजे कसं ओळखायचं, पहिल्या रिएक्शन मध्ये जे प्रोडक्ट तयार होतो नेक्स्ट रिएक्शन मध्ये तोच रिएक्टंट असेल तर तो इंटरमिजिएट समजून घ्यायचा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 21 साठी द रिएक्शन टेकिंग प्लेस इन 2 स्टेप्स. 2 रिएक्शन दिलेले आहेत. पुन्हा आयडेंटिफाय रिएक्शन इंटरमिजिएट. पुन्हा एकदा क्वेश्चन नंबर 21 मध्ये रिएक्शन इंटरमिजिएट शोधायचं आहे. तर फर्स्ट रिएक्शन मध्ये NO2Cl गिव्स NO2 प्लस Cl. सेकंड रिएक्शन मध्ये NO2Cl प्लस Cl. Cl पहिल्या रिएक्शन मध्ये तयार होतोय, दुसऱ्या रिएक्शन मध्ये गायब होतोय, म्हणजे Cl काय आहे, इंटरमिजिएट. तुम्हाला तेच विचारलं होतं, आयडेंटिफाय द रिएक्शन इंटरमिजिएट. आन्सर इज Cl. The Cl option is D. 21D. Question number 22. Reaction 3ClO minus gives ClO3 1 minus plus 2Cl minus occurs in following 2 steps. ही रिएक्शन 2 स्टेप मध्ये होते. त्याच्यापैकी एक रिएक्शन स्लो स्टेप आहे आणि एक स्टेप जी आहे ती फास्ट स्टेप आहे. The rate of given reaction is. आता rate law can be written from slowest step of reaction mechanism. रिएक्शन मेकॅनिझम मध्ये जी स्लोएस्ट स्टेप असेल त्याच्या स्टोकिओमेट्री वरून आपण रेट लॉ लिहू शकतो. मग स्लो स्टेप कुठली आहे, फर्स्ट, आणि त्याचे रिएक्टंट काय आहेत, ClO मायनस ClO मायनस. म्हणजे रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू K इंटू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ ClO मायनस ClO मायनस. ह्यालाच आपण लिहू शकतो K इंटू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ ClO मायनस स्क्वेअर. तर K इंटू रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू K इंटू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ ClO मायनस स्क्वेअर. आन्सर आहे A. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर